नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, थर्ड थेरी रिगार्डिंग कोव्हॅलेंट बॉन्डिंग, त्याचा आपण डिस्कशन करतोय. प्रीवियस क्लासमध्ये आपण पाहिलं होतं हाऊ टू फील इलेक्ट्रॉन्स इन व्हेरियस मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये नेमके इलेक्ट्रॉन्स कसे भरले जातात, ठीक आहे. तर त्यासाठी 3 रूल आपल्याला फॉलो करावे लागतात. अबव प्रिन्सिपल, हंट्स रूल आणि पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. इन्क्रीजिंग ऑर्डर मधली मी एमओची अरेंजमेंट सांगितलेली होती. 2 केसेस होत्या. टोटल इलेक्ट्रॉन्स लेस दॅन ऑर इक्वल टू 14 पहिली केस होती. 2s 2p मिक्सिंग ऑपरेटिव्ह म्हणलं होतं मी तिथं, ठीक आहे ना. आणि केस सेकंड, टोटल इलेक्ट्रॉन्स ग्रेटर दॅन 14 बट अप टू 20. बघा, टोटल इलेक्ट्रॉन्स 20च्या पुढे जर जात असतील एमओटी अप्लाय होत नाही. एमओटी इज नॉट ॲप्लिकेबल व्हेन टोटल इलेक्ट्रॉन्स आर ग्रेटर दॅन 20. एमओटी इज ऑल्सो नॉट ॲप्लिकेबल व्हेन स्पेसिस कंटेन्स मोर दॅन 2 ॲटम्स. म्हणजे वॉटरमध्ये एमओटी अप्लाय होत नाही रे, 3 ॲटम्स आहेत. CO2 मध्ये होत नाही, बेन्झिन मध्ये होत नाही, मिथेन मध्ये एमओटी अप्लाय करता येत नाही. ॲटम्स 2 असावेत. ॲटम्स 2 असल्यानंतरच एमओटी काम करते. का? अरे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होऊन काय तयार होतात? मॉलिक्युलर ऑर्बिटल. 3 ॲटॉमिक ऑर्बिटलच्या कॉम्बिनेशनचा विचार आपण केलेला नाही, ठीक आहे का. चला, त्या दोन्ही केसला लक्षात कसं ठेवायचं मी सांगितलं होतं तुम्हाला. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. बघा, परत एकदा लिहितो मी ती ट्रिक इथं. ओके, बघा केस 1चं कॉन्फिगरेशन कसं लक्षात ठेवायचं रे तुला. हे बघ रे, बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. ओके, आणि केस सेकंडचं कसं लक्षात ठेवायचंय. केस सेकंड, हे बघ, बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. ओके, अंडरलाइन 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 अंडरलाइन. अंडरलाइन काय इंडिकेट करते? डिजेनरसी, इक्वल एनर्जीज. इथं अंडरलाइन आहे म्हणजे या 2 बॉन्डिंग ऑर्बिटल्सच्या एनर्जी सारख्या आहेत. तर ते कुठले असतील? π2px आणि π2py. π2px आणि π2py. इथं केस सेकंड मध्ये इथं π2px π2py. म्हणजे हा आयसोलेटेड जो बी असेल, म्हणजे ज्याच्या खाली अंडरलाइन नाही, तो कोण असतो रे? सिग्मा 2pz. ठीक आहे ना. परत हे अंडरलाइन अँटी बॉन्डिंगच्या खाली, याचा अर्थ काय? π2px इक्वल टू π2py. हे सेम आहे, इथं काही फरक नाही. हा, इथंच फक्त फरक आहे, ठीक आहे. चला, आज आपल्याला स्टडी करायचे ऍप्लिकेशन्स ऑफ एमओटी. हाऊ एमओटी वी कॅन अप्लाय टू स्पेसिस, ठीक आहे. तर बघा, पहिलं ऍप्लिकेशन बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डरचा अर्थ बघू काय. बघा, डेफिनेशन लिहितो मी. द नंबर ऑफ बॉन्ड्स present, the number of bonds present between 2 atoms is called bond order. 2 atoms मध्ये असणाऱ्या बॉन्डची संख्या म्हणजे बॉन्ड ऑर्डर. चला एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, मी जर H2 मॉलिक्यूल कन्सिडर केला. H2 मॉलिक्यूल कसा लिहितो रे आपण? H बॉन्ड H. 2 ॲटम्स मध्ये किती बॉन्ड दिसत आहेत तुला? 1 दिसतोय. तर इथं बॉन्ड ऑर्डर किती झाली रे? 1 झाली. हे विशेष आहे का रे? चल बघ, N2 घे. N2 कसा असतो? N ट्रिपल बॉन्ड N, माहिती ना आपल्याला हे. ओके, 2 नायट्रोजन्स मध्ये किती बॉन्ड दिसत आहेत तुला? 3 दिसत आहेत. बॉन्ड ऑर्डर इक्वल टू 3. 2 ॲटम्स मध्ये असणाऱ्या बॉन्डची संख्या म्हणजे बॉन्ड ऑर्डर, ठीक आहे. चल आणखी एक्झाम्पल तुला माहिती असणार. O2 ची बॉन्ड ऑर्डर बघ. O डबल बॉन्ड O असतो. किती असेल बॉन्ड ऑर्डर? 2. बॉन्ड ऑर्डर किती असेल? 2. लक्षात आलं का सगळ्यांच्या? आता समजा म्हणलं व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर ऑफ OH बॉन्ड इन वॉटर. आता वॉटरचं स्ट्रक्चर असं काढतो आपण. बघ रे, 2 ॲटम्स मध्ये असणारी बॉन्डची संख्या किती आहे? 1. असं करायचं नाही 1 आणि 1 2 म्हणून नाही. सगळे बॉन्ड बेरीज करायची नाही तुला. जे दिसतंय ते बघायचंय. बघ, 2 ॲटम्स मध्ये किती बॉन्डची संख्या आहे? 1. म्हणजे OH बॉन्ड ऑर्डर इन वॉटर इज 1. तुला म्हणलं व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर इन मिथेन, कार्बन हायड्रोजन बॉन्ड ऑर्डर इन मिथेन विचारलं तुला, काय सांगशील तू? बघ रे, मिथेन असा असतो CH4 लाईक दिस. हा, चल बघ, कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड किती दिसत आहेत? बेरीज करू नका. किती दिसत आहेत तुला? 1 दिसते ना. मिथेन मधली CH बॉन्ड ऑर्डर किती? 1.
बॉन्ड किती दिसत आहेत त्याला म्हणायचं असतं बॉन्ड ऑर्डर. सांगा मग अल्काइन्स मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड ऑर्डर किती असेल? 3 असेल. अल्किन्स मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड ऑर्डर किती असेल? 2 असेल. अल्केन्स मध्ये कार्बन कार्बन बॉन्ड ऑर्डर किती असेल? 1 असेल. ठीक आहे ना. बेन्झीन मध्ये किती असेल? बेन्झीन हे स्पेशल एक्झाम्पल आहे. बेन्झीन मध्ये रेझोनन्स होत असतो. रेझोनन्स झाल्यामुळं बॉन्ड ऑर्डरवर परिणाम होत असतात. ते आपल्याला नंतर स्टडी करायचंय. बॉन्ड पॅरामीटर्स मध्ये पण बॉन्ड ऑर्डर हा कन्सेप्ट आपल्याला परत एकदा टीच करायचा आहे, स्टडी करायचा आहे. तिथं मी बेन्झीन सारखे एक्झाम्पल तुम्हाला टीच करणार आहे. ठीक आहे का. सध्याला एवढं लक्षात ठेवा की बाबा बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय असतं? 2 ॲटम्स मध्ये असणाऱ्या बॉन्डची संख्या. ठीक आहे ना. जे दिसतंय ते बघ रे, 1 दिसतंय 1, 3 दिसतात 3, 2 दिसतंय 2, 1 दिसतंय 1च दिसतंय मला. ठीक आहे ना. ऑक्सिजन हायड्रोजन मध्ये एकच बॉन्ड दिसतोय 1. मिथेन मध्ये कार्बन हायड्रोजन 1 बॉन्ड दिसतोय, बॉन्ड ऑर्डर 1. लाईक दॅट. ठीक आहे का. लक्षात आलं का सगळ्यांच्या? याची बॉन्ड ऑर्डर किती म्हणलं मी? 1. याची पण बॉन्ड ऑर्डर किती रे? बॉन्ड ऑर्डर इक्वल टू वन्स अगेन 1. आता एमओटी काय म्हणते? हाऊ टू फाइंड बॉन्ड ऑर्डर. हाऊ टू फाइंड बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे. चला एवढं नोट करा, लगेच सांगतो. आता पहा, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीचा यूज करून बॉन्ड ऑर्डर कशी काढायची असते. अकॉर्डिंग टू एमओटी बॉन्ड ऑर्डर इट इज इक्वल टू 1/2 NB minus NA. NB minus NA. This is the formula to find bond order as per MOT. हाफ NB minus NA. आता हे काय असेल बघा. NB चा अर्थ काय रे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. शॉर्ट मध्ये लिहायला. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत सगळे घ्यायचे, त्याला म्हणायचं NB. NA number of electrons in anti-bonding molecular orbital. anti-bonding molecular orbital मधले इलेक्ट्रॉन्स म्हणजे NB. ठीक आहे. आता बघा, if bond order not equal to 0, बॉन्ड ऑर्डर 0 आली नाही. ठीक आहे. याचा अर्थ काय? बॉन्ड एक्झिस्ट करतात. समजा तुम्ही काढलेली बॉन्ड ऑर्डर 1 आली म्हणजे बॉन्ड आहे ना. जर बॉन्ड ऑर्डर 0 नसेल, स्पेसिस एक्झिस्ट, तो स्पेसिस एक्झिस्ट करतो असा त्याचा अर्थ होईल. ठीक आहे. मी अप्लाय करून दाखवतोच आहे, नक्कीच तुम्हाला लक्षात येईल. इफ बॉन्ड ऑर्डर इक्वल्स टू 0, जर बॉन्ड ऑर्डर समजा 0 आली, बॉन्ड ऑर्डर 0 आली म्हणजे 2 ॲटम्स मध्ये बॉन्डच नाहीत ना. 2 ॲटम्स मध्ये बॉन्डच नाहीत. मला सांगा, 2 ॲटम मध्ये बॉन्डच जर नसतील तो स्पेसिस एक्झिस्ट करेल का? नाही. स्पेसिस डू नॉट एक्झिस्ट. कारण 2 ॲटम एकत्र अटॅच कसं होऊ शकतात रे? बॉन्डच ना. बॉन्ड ऑर्डर 0 आहे म्हणजे बॉन्डच नाही. बॉन्ड नाही याचा अर्थ स्पेसिस त्याला एक्झिस्टन्स नसेल. स्पेसिस डू नॉट एक्झिस्ट. डू नॉट एक्झिस्ट. ठीक आहे. मी अप्लाय करून दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, हे बाजूला राहू द्या, ही ट्रिक आहे कॉन्फिगरेशन लिहिण्याची. ओके. एक्झाम्पल. ओके. पहा, पहिलं एक्झाम्पल, नॉन एक्झाम्पल घेऊ आपण H2 मॉलिक्युलचं. आपण H2 ची बॉन्ड ऑर्डर काढण्याचा प्रयत्न करू विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. सोपं काम आहे. चल, H2 कडे टोटल इलेक्ट्रॉन किती रे? 2. एका हायड्रोजनचा 1, दुसऱ्याचा 1, असे 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट अशी सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s0. हे पाहिलंय आपण प्रिव्हियस क्लासमध्ये. एमओ कॉन्फिगरेशन. ठीक आहे का. चल आता बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर इक्वल टू फॉर्म्युला वापरायचा, हाफ NB मायनस NA. व्हॉट इज NB? बॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन. चला बघा, स्टार नसणारा बॉन्डिंग, स्टार नसणारा बॉन्डिंग, स्टार असणारा अँटी बॉन्डिंग. ज्याच्यावर स्टार दिसत नाही तो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि ज्याच्यावर स्टार आहे तो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता इथे स्टार नाहीये म्हणजे हे बॉन्डिंग आहे ना. बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत रे? 2 आहेत. NB झालं माझं 2. ठीक आहे का. असं लिहू बघा. चला असं लिहू. इथं नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन झाले 2. मान्य आहे का? हे बॉन्डिंग एमओ आहे. आणि अँटी बॉन्डिंग स्टार असणारा 0.
आलं का लक्षात सगळ्यांच्या? ओके, आता काढा बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड ऑर्डर इक्वल्स टू हाफ NB मायनस NA म्हणलंय. NB आहे 2, NA 0. हे सॉल्व करा, हे उत्तर येतं 1. अर्थ काय निघतो? H2 ची बॉन्ड ऑर्डर आहे 1, म्हणजे हायड्रोजन आणि हायड्रोजन मध्ये किती बॉन्ड्स आहेत? 1 आहेत. आपल्याला माहिती ना ऑलरेडी. अरे H2 मॉलिक्यूल कसा असतो रे? असाच असतो ना, H सिंगल बॉन्ड H. बघा आलं का नाही बरोबर? ठीक आहे. आता परत हे जर बॉन्ड ऑर्डर 0 नसेल, 0 आली आहे का बॉन्ड ऑर्डर? नाही, म्हणजे H2 एक्झिस्ट करतो. H2 एक्झिस्ट करतो असा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे ना. चला दुसरं एक एक्झाम्पल. चल घे He2, किंवा चल दुसरं घेतो आणखी, B2 घेतो. B2 मोठं होतंय जरा. ठीक आहे ना. चला सांगा, B2 कडे टोटल इलेक्ट्रॉन्स किती रे? एका बेरिलियम ॲटम कडे 4 इलेक्ट्रॉन असतात. B2 लिहिला म्हणजे टोटल 8 इलेक्ट्रॉन्स. किती? 8 इलेक्ट्रॉन्स. 8 इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट कशी असेल? सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s. ठीक आहे ना. चल बघा, 8 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत मला. याच्यात टोटल 8 इलेक्ट्रॉन्स असतात. बघ 2 2 2 2 झालं. मान्य? चल बघ, नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती रे? बघ स्टार नसणारे बॉन्डिंग, हे बघ हे 2 आणि हे 2 टोटल घ्यायचे ना बॉन्डिंगचे. हे 2 आणि हे 2 किती झाले? 4. अँटी बॉन्डिंगचे म्हणजे स्टार असणारे इलेक्ट्रॉन बघ किती आहेत? हे 2 आणि परत हे 2 किती झाले? 4. ठीक आहे. हा चल काढ आता. बॉन्ड ऑर्डर इक्वल टू हाफ NB मायनस NA. हाफ NB किती? 4. NA पण 4. किती तरी उत्तर 0. उत्तर 0 आलं. याचा अर्थ काय? इफ बॉन्ड ऑर्डर इज 0, स्पेसिस डू नॉट एक्झिस्ट. कन्सेप्ट काय आहे? बॉन्ड ऑर्डर 0 आलंय म्हणजे 2 बेरिलियम ॲटम मध्ये बॉन्डच तयार होत नाही. या दोन्हीमध्ये बॉन्डच नाही. या दोन्हीमध्ये बॉन्ड नाही याचा अर्थ हा तयार होऊच शकत नाही. B2 डू नॉट एक्झिस्ट. सिमिलर एक एक्झाम्पल सांगता येतं बघा. हेलियम ट्वाइस He2, त्याची पण बॉन्ड ऑर्डर काढून बघा, 0च येते. He2 डू नॉट एक्झिस्ट. 2 हेलियम ॲटम मध्ये कधीच कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत नसतो. ठीक आहे का? लक्षात येते का काय म्हणतो? तर हा झाला कॉन्सेप्ट. बॉन्ड ऑर्डरच्या बाबतीत हा झाला कॉन्सेप्ट. आता लक्षात घ्या, तुला जर बॉन्ड ऑर्डर काढण्याचा क्वेश्चन आला, एवढं हे लांब लचक कॅल्क्युलेशन करत बसण्याची गरज नाही. पण माझं काम होतं कन्सेप्ट सांगायचं, ते मी पूर्ण केलं. कारण जर एक्झाममध्ये थोडासा ट्विस्टेड क्वेश्चन आला, आपल्याला कॉन्सेप्ट देखील माहिती पाहिजे बघा. ठीक आहे ना. आता मी एक अशी ट्रिक सांगणार आहे, खूप भारी ट्रिक आहे, ज्या ट्रिकचा वापर करून तुझा बॉन्ड ऑर्डरचा कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह होईल. हे असलं काहीच न करता आणि फक्त 10 सेकंद लागतील. कशाची बॉन्ड ऑर्डर तुला काढता येईल. ठीक आहे का? पाहूयात ती ट्रिक वगैरे काय आहे. ठीक आहे, चल नोट करा एवढं. चला पहा, ट्रिक पाहणार आहोत बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेशनची. ही ट्रिक वापरत असताना बेसिक नॉलेज काय असलं पाहिजे? यू मस्ट नो टोटल इलेक्ट्रॉन्स. एखाद्या स्पेसिसचे टोटल इलेक्ट्रॉन्स आपल्याला काढता आले पाहिजेत. कसं काढायचं मी प्रिव्हियस क्लासमध्ये सांगितलं होतं. पॉझिटिव्ह चार्ज आलं की टोटल इलेक्ट्रॉन मधून सबस्ट्रॅक्ट करायचं असतो. निगेटिव्ह चार्ज आलं की तेवढं ॲडिशन करायचं असतं. ठीक आहे ना. आणि तुम्हाला काय करायचं असतं रे? ॲटॉमिक नंबरचं सम करायचं असतं. ठीक आहे ना. ओके बघा ट्रिक. टोटल इलेक्ट्रॉन्स 2 कॉलम करायलो मी. टोटल इलेक्ट्रॉन्स आणि बॉन्ड ऑर्डर. टोटल इलेक्ट्रॉन्स आणि बॉन्ड ऑर्डर सगळेजण व्यवस्थित लक्ष देतील. हा बघा, टोटल इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. टोटल इलेक्ट्रॉन जर 1 ते 8 असतील याच्यासाठी एक ट्रिक आहे, आणि दुसरी ट्रिक मग पुढच्या केससाठी. ठीक आहे, पुढचं पण तयार करू. टोटल इलेक्ट्रॉन्स आणि बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे, बघा पुढचे इलेक्ट्रॉन्स आता 8 पर्यंत झालं. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. एवढं तर येईल ना सगळ्यांना. ठीक आहे. टोटल इलेक्ट्रॉन्स 20. 20च्या पुढे एमओटी काम करत नाही, म्हणून याच्या पुढे ट्रिकचा पण काही फायदा नाही. ठीक आहे. चला बघा आता काय लिहितोय मी. जर टोटल इलेक्ट्रॉन 1 असेल, बॉन्ड ऑर्डर 0.5 असते. 2 असतील तर 1 असते.
3 असेल 0.5 असते, परत एकदा 4 असतील 0 असते, परत हे रिपीट करायचं 0.5 1 परत 0.5 0. ठीक आहे, तर बघा रिपिटेशन झालंय 0.5 1 0.5 0 0.5 1 0.5 0. तर तुम्ही याला असं लक्षात ठेवा 51 50 51 50 51 50 असं लक्षात ठेवून टाका 51 50 51 50. आता एवढा तर कॉमन सेन्स आपल्याला असेल की बाबा बॉन्ड ऑर्डर 5 नसते, 2 ॲटम मध्ये 5-5 बॉन्ड तयार होतात का रे? नसतात होत. हे 5 जे आलं ते 0.5 असणार आहे, एवढं तर आपल्याला कॉमन सेन्स असेल ना. 51 50 51 50 51 50 51 50. बघा 51 50 51 50 किती सोपं काम आहे. 4 मार्काचा क्वेश्चन असतो कॅल्क्युलेट बॉन्ड ऑर्डर म्हणून. 10 सेकंदात हे तयार करून टाकायचं एवढं. 1 ते 8 इलेक्ट्रॉन असतील, तुला हे लक्षात ठेवायचं 51 50 51 50 51 50 51 50. ठीक आहे, चला आता पुढे काय. ठीक आहे, आता पुढच्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल माहिती पाहिजे, ते म्हणजे N2 चं. मला सांगा N2 कडे टोटल इलेक्ट्रॉन्स किती रे? बघ रे, नायट्रोजन ॲटम कडे 7 इलेक्ट्रॉन असतात. ॲटॉमिक नंबर 7 आहे ना नायट्रोजनचा. एका नायट्रोजन ॲटम कडे 7 इलेक्ट्रॉन, तसे 2 नायट्रोजन ॲटम आहेत. किती इलेक्ट्रॉन झाले रे? 14. N2 कडे 14 इलेक्ट्रॉन्स असतात, माहिती आहे सगळ्यांना. आणि हे पण माहिती झालंय आतापर्यंत की बाबा N2 मध्ये नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन असतो, हे पण माहिती आहे. मला सांगा मग इथं बॉन्ड ऑर्डर किती आहे? 3 आहे ना. म्हणजे मी म्हणू शकतो जेव्हा टोटल इलेक्ट्रॉन्स 14 असतील तेव्हा कंपल्सरी बॉन्ड ऑर्डर 3 असते. ऑन द बेसिस ऑफ दिस नॉलेज बाबा N2 14 इलेक्ट्रॉन्स ट्रिपल बॉन्ड म्हणजे बॉन्ड ऑर्डर किती आहे? 3 आहे. तर 14च्या पुढे मी लिहू शकतो 3. एवढं नॉलेज असावं लागेल. आता पुढे काय? आता पुढे काही विशेष नाही. वर 0.5 चा डिक्रीज कर, खाली पण 0.5 चा डिक्रीज कर. वर 0.5 चा डिक्रीज करत चल रे. हे बघ रे, 3 आहे 2.5 2.5 चा डिक्रीज कर 1.5 चल 1.5 किती सोपं आहे. ठीक आहे, चल इकडं खाली परत 2.5 चा डिक्रीज कर 0.5 हां चल 0.5 चा डिक्रीज झाला. बघ 0.5 चा डिक्रीज कर. हे बघ 0.5 आणि हे शेवट किती असेल? 0. सोपं आहे ना. आपण काय केलं, फक्त एवढं एक फिक्स करून टाकलं, हे एवढं हे. आणि हे N2 आहे, हे N2 साठी आहे. आणि N2 मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो ना, माहिती आहे आपल्याला. 14 इलेक्ट्रॉन असताना बॉन्ड ऑर्डर 3 आहे. आता वर 0.5 चा डिक्रीज, खाली 0.5 चा डिक्रीज. ठीक आहे ना. तर 1 ते 8 पर्यंत 51 50 51 50, 9 ते 20 पर्यंत असं करायचंय. 14 ला 3, वर 0.5 चा डिक्रीज, खाली 0.5 चा डिक्रीज. आता याला अप्लाय कसं करायचं सर? चल लगेच तुला अप्लाय करून दाखवतो. आपण एक सिंपल क्वेश्चन पाहू. ठीक आहे ना. हा चल क्वेश्चन बघ. क्वेश्चन इथं लिहितोय मी. हा सिंपल क्वेश्चन आहे. अरेंज N2 प्लस असे एक्झाम्पल देतात. अँड N2 मायनस इन increasing order of bond order. तर मला N2 प्लस आणि N2 मायनसला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. कशाच्या? बॉन्ड ऑर्डरच्या. बघा किती सोपं काम आहे रे. हे बघ रे, N2 प्लस N2 मायनस हे दिलेले स्पेसिस. पहिलं काम करायचं, यांचे टोटल इलेक्ट्रॉन्स काढायचे. चला बोला, N2 चे टोटल इलेक्ट्रॉन 14 ना. 14 इलेक्ट्रॉन्स मान्य आहे? ओके. N2 प्लस किती असेल रे? पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे 1 न कमी होतील 13 इलेक्ट्रॉन्स. N2 मायनस निगेटिव्ह चार्ज आला, N2 वर निगेटिव्ह चार्ज आला, 1 इलेक्ट्रॉन वाढवावा लागेल, 15 इलेक्ट्रॉन्स. मान्य आहे सगळ्यांना रे? ओके. चला आता बॉन्ड ऑर्डर बघा. 14 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर किती आहे आपली? 3 आहे. ओके. 13 ची बॉन्ड ऑर्डर बघ रे किती आहे? 2.5 आहे. 15 ची बॉन्ड ऑर्डर बघ परत एकदा 2.5 आहे. ठीक आहे. 2 स्पेसिसची बॉन्ड ऑर्डर सेम असू शकते, त्याच्यात काही आपल्याला प्रॉब्लेम नाही.
आणि बॉन्ड ऑर्डर फ्रॅक्शनल पण असू शकते हा, म्हणजे 0.5, 1.5, 2.5 मला बघू वाटत नाही म्हणायचं नाही, ते असू शकतं. ठीक आहे का. फ्रॅक्शनल बॉन्ड्स देखील असू शकतात ॲज पर एमओटी. हे माझं म्हणणं नाही, एमओटीचं म्हणणं आहे की बाबा 2 ॲटम्समध्ये फ्रॅक्शनल बॉन्ड देखील असू शकतात. पण नक्कीच 0.5 बॉन्ड ऑर्डर असण्यापेक्षा 1 बॉन्ड ऑर्डर असणारा स्पेसिस मोर स्टेबल असेल ना. जेवढे बॉन्ड जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, कारण जेवढे बॉन्ड जास्त तेवढे अट्रॅक्टिव्ह फोर्स स्ट्रॉंगर ना. ठीक आहे का. आता बघा मग ऑर्डर लावायची आपल्याला इन्क्रीजिंग म्हणजे लोएस्ट फर्स्ट. आता या दोघांचं तर इक्वलच आलं बॉन्ड ऑर्डर. बघ रे, N2 प्लस N2 मायनस, या दोघांची बॉन्ड ऑर्डर इक्वल हा. आणि सगळ्यात जास्त कोणाची, N2 ची. हे झालं तुझं आन्सर, बॉन्ड ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डर. किती सोपं काम आहे रे, प्रोव्हाइडेड तुला हे माहिती आहे. तुला हे जर माहिती नसेल तर तुला सुरुवात कुठून करावी लागेल ते पण सांगतो. तुला काय करावं लागेल, यांचे कॉन्फिगरेशन लिहावे लागतील. तुला तीन कॉन्फिगरेशन लिहावे लागतील, याचं आणि याचं. सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2. 3 कॉन्फिगरेशन लिहावं लागतात आणि परत 3 वेळेस तो फॉर्म्युला वापरावा लागतो, हाफ NB मायनस NA. तसं जरी गेलात तरी आन्सर चुकत नाही. ठीक आहे ना. ही ट्रिक 100% करेक्ट आहे. याला आणखी एक तुम्हाला एव्हिडन्स देतो. बघा, मगाशी मी म्हणलं He2 डू नॉट एक्झिस्ट किंवा B2 मी घेतलं ना मगाशी. B2 कडे 8 इलेक्ट्रॉन होते. बघ रे, 8 ची बॉन्ड ऑर्डर 0 आहे ना, बरोबर यायला. किंवा चल तुला आणखी माहिती असणार एक्झाम्पल, O2 मध्ये ऑक्सिजन डबल बॉन्ड ऑक्सिजन असतो. O2 ची बॉन्ड ऑर्डर 2 आहे. O2 कडे टोटल इलेक्ट्रॉन किती असतात सांग रे, 16. किती असतात, 16. चल बघ, 16 ची बॉन्ड ऑर्डर 2 आहे, म्हणजे बरोबर आहे ना हे, बरोबर आहे ना. आता शेवटची गोष्ट सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. ही ट्रिक सगळ्या स्पेसिसला काम करते, फक्त एक स्पेसिस सोडून. एक्सेप्ट फॉर ही ट्रिक तुम्हाला फक्त एवढ्या एका स्पेसिसला वापरायची नाही, CO+ याला वापरायची नाही वापरायची. का वापरायची नाही सर. CO+ त्याच्या एकट्यासाठी एक MO कॉन्फिगरेशन आहे. आतापर्यंत आपण 2 MO कॉन्फिगरेशन पाहिले, केस 1 आणि केस 2, 2 सांगितलेत तुम्हाला मी. ठीक आहे ना. एक तिसरं MO कॉन्फिगरेशन आणि फक्त याच्या एकट्यासाठी. केस 1 आणि केस 2 या 2 कॉन्फिगरेशन मध्ये बसणाऱ्या कोणत्याही स्पेसिसची बॉन्ड ऑर्डर तुम्ही असं काढू शकता. पण हा स्पेसिस असा आहे जो त्या दोन्ही केसमध्ये बसत नाही. ठीक आहे ना. आता बघा, CO+ ची बॉन्ड ऑर्डर जर तुम्ही ट्रिकनं काढायचं म्हणलं तर अडचण काय ते सांगतो. CO+ मध्ये टोटल इलेक्ट्रॉन काढा अगोदर. कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन असतात. मी व्हॅलेन्स म्हणलेलंच नाहीये मोठी चालू झाल्यापासून, लक्षात ठेवा रे, मला टोटल इलेक्ट्रॉन काढायचेत. ठीक आहे ना. कार्बन ॲटमकडे 6 इलेक्ट्रॉन असतात, व्हॅलेन्स 4 असतात, पण मला सगळे धरायचेत हा. कार्बनचे 6, ऑक्सिजनचे 8, 6 आणि 8 14 इलेक्ट्रॉन झाले. पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे 13 झाले. एक कमी करावं लागेल ना. 13 इलेक्ट्रॉनची बॉन्ड ऑर्डर जर पाहिलीस तू 2.5 येते. किती येते, 2.5 येते. पण लक्षात ठेवा, CO+ ची बॉन्ड ऑर्डर 2.5 नाही. इथे ट्रिक चुकते आपली. का चुकते, याच्यात आपल्या ट्रिकचा पण दोष नाही, याच्यात दोष आहे त्या स्पेसिसचा. त्या स्पेसिसमध्ये वेगळं काहीतरी घडलेलं आहे. काय घडलंय सर, किंवा त्याची बॉन्ड ऑर्डर किती असते. बॉन्ड ऑर्डर त्याची 3.5 येते. ठीक आहे ना. कशी येते, काय येते, डिटेलमध्ये मी तिसरं MO कॉन्फिगरेशन शिकवणार आहे डिटेलमध्ये. तेवढं एकच एक्झाम्पल थोडंसं एक्सेप्शनल आहे. ठीक आहे ना. अगोदर हे 99.99% एक्झाम्पलला हे अप्लाय होतं. अगोदर हे कंप्लीट करू, नंतर मग CO+ कडे जाऊ. ते मी नंतर सांगणार आहे. ठीक आहे ना. चला नोट करून घ्या फटाफट. चला, ऍप्लिकेशन नंबर 2, प्रेडिक्शन ऑफ बॉन्ड लेंथ. ठीक आहे. बघा, कन्सेप्ट काय सांगतो. समजा मी कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन घेतला, कार्बन डबल बॉन्ड कार्बन घेतला आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन घेतला. मला सांगा बॉन्ड ऑर्डर कशा रे, याची 1, याची 2 आणि याची 3. 2 ॲटम मध्ये बॉन्डची संख्या कळतंय सगळ्यांना. इकडे बॉन्ड ऑर्डर वाढायली. चला विचार करा थोडासा. बॉन्ड ऑर्डर वाढते म्हणजे बॉन्ड्स वाढतायत. बॉन्ड्स वाढले म्हणजे अट्रॅक्शनचा फोर्स वाढला. मान्य. कार्बन ॲटम या ट्रिपल बॉन्डेड कार्बन्स मध्ये खूप जवळ येतील कारण अट्रॅक्शनचा फोर्स वाढलाय ना.
इथं सिंगल बॉन्ड आहे, थोडंसं दूर राहतील, थोडंसं दूर राहतील. डबल बॉन्ड आहे, थोडंसं जवळ येतील. याच्या कंपॅरिझनमध्ये हे थोडेसे जवळ. बघा हे असं, ओके, सिंगल बॉन्ड आहे, इथं आलं थोडंसं क्लोज आणि इथं आलं आणखी क्लोज. जेवढे बॉन्ड जास्त असतात तेवढे दोन ॲटम्स मोर क्लोज असतात. दोन ॲटम्स तेवढे जास्त मोर क्लोज असतात. कारण काय, बॉन्ड म्हणजे काय रे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बॉन्ड जास्त असणे म्हणजे अट्रॅक्शनचा फोर्स जास्त असणे, तेवढे दोन ॲटम मधलं डिस्टन्स कमी होतं. बॉन्ड लेंथ म्हणजे काय असतं, दोन न्यूक्लियस मध्ये असणारं डिस्टन्स. व्हॉट इज बॉन्ड लेंथ? इट इज द डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लिया. ज्या दोन ॲटम मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालाय त्यांच्या न्यूक्लियस मधलं अंतर म्हणजे काय असतं रे, बॉन्ड लेंथ. विचार करा आता, चला विचार करा थोडंसं. बॉन्ड ऑर्डर जेवढी जास्त तेवढे दोन ॲटम मोर क्लोज, आणि जेवढे ॲटम मोर क्लोज त्यांच्या न्यूक्लियस मधले असणारं डिस्टन्स म्हणजे बॉन्ड लेंथ कसं, कमी. बॉन्ड लेंथ कशी रे, कमी. जेवढे बॉन्ड जास्त असतात तेवढं अंतर दोन न्यूक्लियस मधलं कमी होतं, म्हणून बॉन्ड लेंथ देखील कमी होते. म्हणजे मला म्हणायचं एवढं की बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. चला तुम्हाला व्हॅल्यू सांगतो मी, चला व्हॅल्यू सांगतो. बघ रे, इथली बॉन्ड ऑर्डर किती आहे, 1 आहे. इथली बॉन्ड ऑर्डर 2 आहे. इथली 3 आहे ना. चल कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ सांगतो तुला किती असते ते, ठीक आहे. चल बघ, ही असते 1.54 अँगस्ट्रॉम. तू जीओसी मध्ये पण ही व्हॅल्यू पाशील, ठीक आहे ना. कार्बन डबल बॉन्ड कार्बन असतं 1.34 अँगस्ट्रॉम. म्हणजे हे दोन न्यूक्लियस मधलं अंतर, हा कार्बनच्या दोन न्यूक्लियस मधलं अंतर. आणि हे असतं 1.20 अँगस्ट्रॉम. याच्याहूनच तुला अंदाज येऊन जाईल. बॉन्ड ऑर्डर तिकडे वाढतीये राईट हँड साईडला, बॉन्ड लेंथ कमी व्हायली ना. बॉन्ड लेंथ कशी व्हायली, कमी व्हायली. सो आय कॅन से दॅट बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. म्हणून तुला जर बॉन्ड लेंथची ऑर्डर काढा म्हणलं, तुला अगोदर बॉन्ड ऑर्डरच्या व्हॅल्यू काढाव्या लागतात. बॉन्ड ऑर्डरच्या व्हॅल्यू काढायच्या, बॉन्ड ऑर्डरची ऑर्डर लावायची. काय म्हणालो, बॉन्ड ऑर्डरची ऑर्डर लावायची आणि त्याला उलट करायचं, बॉन्ड लेंथची ऑर्डर मिळून जाते. कारण दोघांमध्ये रिलेशन कसं आहे, इन्व्हर्स आहे. तुला प्रूफ दिलाय मी. या बॉन्ड लेंथच्या व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे ना. जेवढे बॉन्ड्स जास्त असतात ना तेवढी बॉन्ड लेंथ कमी असते. म्हणजे रिलेशन कसं आहे, इन्व्हर्स आहे. मी हे तुम्हाला अप्लाय करून दाखवतो, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. चला एक क्वेश्चनच पाहू आपण. क्वेश्चन बघा, अरेंज बघ रे, O2 प्लस O2 मायनस आणि O2 मायनस 2 in increasing order of bond length एवढे स्पेसेस दिलेत आपल्याला. यांची इन्क्रीजिंग ऑर्डर लावायची, कशाची, बॉन्ड लेंथची. ठीक आहे, मी म्हणलं मगाशी बॉन्ड लेंथचे क्वेश्चन सॉल्व करत असताना अगोदर आपल्याला बॉन्ड ऑर्डर काढावी लागेल, ठीक आहे ना. हां चला बघा आता कशी काढायची. ट्रिक वापरा, ठीक आहे ना. मी इथं बाजूला लिहितो परत एकदा ट्रिक बघा. इथं लिहितोय. हां चल, टोटल इलेक्ट्रॉन्स. हां बघ रे, 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हां चला, 14 ची बॉन्ड ऑर्डर तुम्हाला लक्षात ठेवा म्हणलंय 3 असते. आता काय करायचं तुला रे, 0.5 डिक्रीज कर. चल बघ रे, असं सांगितलं ना, 1.5 1.5 ठीक आहे, 2.5 2 1.5 1.5 आणि 0. ठीक आहे का. हां चल, आता या सगळ्यांच्या मला बॉन्ड ऑर्डर काढावे लागतील अगोदर. ओके बघा, स्पेसिस लिहितो मी. हां O2 प्लस O2 मायनस आणि O2 मायनस. अगोदर मला इलेक्ट्रॉन्स सांगायचे आहेत तुम्हाला. टोटल इलेक्ट्रॉन्स आणि बॉन्ड ऑर्डर या दोन गोष्टी बघू आपण.
चला सांगा रे टोटल इलेक्ट्रॉन O2 कडे टोटल इलेक्ट्रॉन किती रे? एका O चे 8, दुसऱ्या O चे पण 8, 16. O2 प्लस मध्ये 15 येतील, पॉझिटिव्ह चार्जाला एक कमी केला. O2 मायनस कडे 17 इलेक्ट्रॉन्स येतील. ठीक आहे, O2 मायनस 2 कडे 18 इलेक्ट्रॉन्स येतील. मान्य आहे का? हा चल बघ बॉन्ड ऑर्डर ट्रिक बघ रे. हा 16 ला बघ किती लिहिलंय मी 2, 15 ला काय लिहिलं बघ 2.5. ठीक आहे ना, 17 ला काय 1.5 आणि 18 ला काय 18 ला 1. आलं का लक्षात? आता आपण काय करू बॉन्ड ऑर्डरची ऑर्डर लावतो. ठीक आहे ना, बॉन्ड ऑर्डरची ऑर्डर लावतो इन्क्रीजिंग, मग आपल्याला बॉन्ड लेंथची मिळून जाईल. ठीक आहे, आता बघा सगळ्यात कमी बॉन्ड ऑर्डर मला दिसली O2 2 मायनसची, सगळ्यात कमी. त्यानंतर O2 मायनसची, त्यानंतर O2 ची आणि त्यानंतर O2 प्लसची. तर ही ऑर्डर मी लावली बॉन्ड ऑर्डरची. इकडे बॉन्ड ऑर्डर वाढतं का नाही बघा. बघ रे O2 2 मायनसची लोवेस्ट, ओके, O2 प्लसची हायेस्ट 2.5. बॉन्ड ऑर्डर तिकडे वाढली. आपलं रिलेशन काय? बॉन्ड लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. मग इकडं असेल बॉन्ड लेंथ, बॉन्ड लेंथ. ठीक आहे ना, बॉन्ड लेंथ इकडे वाढणार आहे. ठीक आहे ना, सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ कुठली असेल रे? O2 2 मायनस. आणि सगळ्यात कमी कुठली असेल? O2 प्लस. तर आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर लावा म्हणलं लोवेस्ट पासून हायेस्ट कडे जातो. मग मी असं राहील मग O2 प्लस, O2 मायनस आणि O2 2 मायनस. हे आन्सर कशाचं काढलं रे मी? बॉन्ड लेंथचा. बॉन्ड लेंथची ही ऑर्डर झाली. अशी बॉन्ड लेंथ वाढत चालेल. इथं सगळ्यात जास्त. ठीक आहे ना, फक्त व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न केला. इन्क्रीजिंग ऑर्डर विचारली ना म्हणून. ओके, नोट करा फटाफट. चला पहा पुढचं ऍप्लिकेशन. प्रिडिक्शन ऑफ बॉन्ड एनर्जी, बॉन्ड स्ट्रेंथ अँड थर्मल स्टॅबिलिटी. पाहूयात अगोदर यांचे मीनिंग्स काय काय असतात. बॉन्ड एनर्जी, समजा मला एखादा बॉन्ड ब्रेक करायचा आहे. अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे काय? बॉन्ड एनर्जी. बॉन्ड ब्रेक करण्यासाठी सप्लाय करावी लागणारी एनर्जी म्हणजे बॉन्ड एनर्जी. मग मला सांगा बॉन्ड एनर्जीची जर व्हॅल्यू मोठी असेल, बॉन्ड एनर्जीची जर व्हॅल्यू मोठी असेल, बॉन्ड स्ट्रॉंग का वीक? स्ट्रॉंग ना. बॉन्ड एनर्जी जास्त, याचा अर्थ काय? बॉन्ड ब्रेक करणं अवघड आहे. बॉन्ड ब्रेक करणं अवघड आहे म्हणजे तो बॉन्ड कसा आहे? स्ट्रॉंग आहे. तर स्ट्रॉंग बॉन्डच्या बॉन्ड एनर्जी मोठ्या असतात आणि वीक बॉन्डच्या बॉन्ड एनर्जी कमी असतात. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. ठीक आहे ना. बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे तेच आलं परत, बॉन्ड स्ट्रॉंग आहे का वीक आहे. बॉन्ड एनर्जीशी डायरेक्टली कनेक्टेड हा टर्म आहे बॉन्ड स्ट्रेंथ. बॉन्डची स्ट्रॉंगनेस किंवा बॉन्डची वीकनेस. थर्मल स्टॅबिलिटी. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय? समजा एखाद्या मॉलिक्यूलला मी हीट देण्याचा प्रयत्न केला. मी दिलेल्या हीटला तो मॉलिक्यूल किंवा आयन किती रेजिस्ट करू शकतो, किती त्या हीटला तो रेजिस्ट करू शकतो. रेजिस्ट करतो किंवा असं त्याला अपोज करतो. आपण दिलेल्या हीटला तो मॉलिक्यूल किंवा आयन किती अपोज देऊ शकतो, किती वेळ अपोज देऊ शकतो, त्याचं मेजर म्हणजे काय? थर्मल स्टॅबिलिटी. ठीक आहे ना. परत विचार करा, मला द्यावी लागणारी हीट जर जास्त असेल तो मॉलिक्यूल मी मोर थर्मली स्टेबल म्हणणार आहे. आपण दिलेल्या हीटला जर तो मॉलिक्यूल जास्त अपोज करत असेल ना, त्या मॉलिक्यूल मधले बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहेत. त्या मॉलिक्यूल मधले बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे हे आणि परत हे रिलेटेडच आहे. बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असलं की थर्मल स्टॅबिलिटी ऑटोमॅटिकली जास्त असते. कारण बॉन्ड जेवढा स्ट्रॉंग असेल ना, बॉन्ड जेवढा जास्त स्ट्रॉंग असेल ना, तेवढा आपण दिलेल्या हीटला त्या बॉन्ड कडून अपोज देखील जास्त असेल. ठीक आहे. तर माझं सांगण्याचं तात्पर्य काय लक्षात घ्या. मी तुम्हाला समजेल हेच एक्झाम्पल सांगतो. कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, याची बॉन्ड एनर्जी इकडे वाढते. ट्रिपल बॉन्ड तोडण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी जास्त. अरे कॉमन सेन्स आहे. इथं मला एक बॉन्ड तोडायचा आहे, इथं दोन तोडायचे तर इथं तीन तोडायचेत ना. मला दोन कार्बन ॲटम पूर्णपणे एकमेकांपासून बाजूला करायचे. इथं जास्त एनर्जी द्यावी लागेल ना. बॉन्ड एनर्जी तिकडे वाढेल. ठीक आहे का. बॉन्ड स्ट्रेंथ पण तिकडे वाढेल. जेवढे बॉन्ड जास्त
तेवढा बॉन्डिंग स्ट्रॉंगच असणार आहे ना. मला सांगा या तिन्हीमध्ये स्ट्रॉंगेस्ट बॉन्डिंग इथंच असेल ना. दोन ॲटम जास्त जवळ येतील ना. ट्रिपल टाइम फोर्स ऑफ अट्रॅक्शन, सिंगल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, डबल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ट्रिपल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बॉन्ड इथं खूप स्ट्रॉंग असणार आहे. ठीक आहे ना. आता मनात आणू नका याच्यात तर पाय बॉन्ड आहे की पाय बॉन्ड वीक असते. अरे सिग्माला ऍडिशनल 2 पाय आहेत. इथे एक सिग्मा आहे, इथे एक सिग्मा एक पाय आहे, इथं सिग्माला 2 ऍडिशनल पाय आहेत. ऍडिशनल आहे ना इथं. सिग्मा तर कॉमन आहेच ना. ठीक आहे. आपल्याला फक्त याच्यातला एक पाय बॉन्ड तोडायचं नाही, आपल्याला हे पूर्णपणे तोडून टाकायचंय. 2 कार्बन पूर्णपणे बाजूला करायचे. मला ट्रिपल बॉन्ड तोडावा लागणार आहे. ठीक आहे ना. त्यासाठी लागणारी एनर्जी खूप जास्त असेल. बॉन्ड स्ट्रेंथ तिकडेच वाढेल. ठीक आहे ना. आता जेवढे बॉन्ड जास्त असतील तेवढा तो मॉलिक्यूल किंवा आयन दिलेल्या हिटला जास्त रेजिस्ट करेल ना. थर्मल स्टॅबिलिटी पण इकडेच वाढेल. थर्मल स्टॅबिलिटी पण इकडेच वाढेल. ठीक आहे का. लक्षात येते का मी काय म्हणतोय. तर माझं सांगण्याचं तात्पर्य बघा, हे तिन्ही टर्म्स एकमेकांना सिनॉनिम्स म्हणायला काही हरकत नाही आणि या तिघांचा अप्रोच सारखाच आहे. आता विचार करू आपण बॉन्ड ऑर्डरचा. चला सांगा बरं इथं बॉन्ड ऑर्डरच्या व्हॅल्यूज कशा आहेत रे. चल बघ, एक आहे इथं, इथं किती आहे रे 2 आहे, इथं किती आहे 3 आहे. बॉन्ड ऑर्डर पण तिकडेच वाढायली. बॉन्ड ऑर्डर राईट हँड साईडला वाढते, बॉन्ड एनर्जी तिकडे वाढते, बॉन्ड स्ट्रेंथ पण तिकडे वाढते, थर्मल स्टॅबिलिटी पण तिकडे वाढते. म्हणजे मला म्हणायचे काय लक्षात घ्या, मला हे म्हणायचंय, मला म्हणायचंय की बॉन्ड एनर्जी ओके, देन बॉन्ड स्ट्रेंथ आणि थर्मल स्टॅबिलिटी या तिन्ही गोष्टी बॉन्ड ऑर्डरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. म्हणजे ज्याची बॉन्ड ऑर्डर मोठी त्याची बॉन्ड एनर्जी मोठी, त्याची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त, त्याची थर्मल स्टॅबिलिटी पण जास्त. चल एक एक्झाम्पल सांगतो तुला. चल फॉर एक्झाम्पल मला म्हणलं N2 आणि O2 मध्ये बॉन्ड एनर्जी कोणाची जास्त आहे सांगा. सिम्पलेस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला समजण्यासाठी. N2 आणि O2 चं मला कंपॅरिझन करायचं. चल विचार कर, N2 ची बॉन्ड ऑर्डर माहिती झाली आपल्याला, आता 3 असते. N2 चा क्वेश्चन आलाय, ट्रिक वापरते. माझ्या एवढा मूर्ख कुणीच नसेल, मग काय अर्थ आहे त्याला. अरे याला ट्रिक वापरायची काय गरज. N2 मध्ये कळलं की तुला आतापर्यंत, कधीपासून टॉपिक आपण स्टडी करायला. ट्रिपल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, याची बॉन्ड ऑर्डर मोठी आहे. याची बॉन्ड ऑर्डर मोठी असल्यामुळे मी म्हणू शकतो रिलेशन डायरेक्ट आहे ना, याची बॉन्ड एनर्जी पण जास्त असेल, याची बॉन्ड स्ट्रेंथ पण मोठी असेल, याची थर्मल स्टेबिलिटी पण मोठी असेल. कोणापेक्षा? O2 पेक्षा. म्हणजे या सगळ्या ऑर्डर्समध्ये मी म्हणू शकतो N2 ग्रेटर दॅन O2. सगळंच मोठं. हा काय काय मोठं असेल N2 चं O2 पेक्षा. बॉन्ड एनर्जी मोठी असेल, बॉन्ड स्ट्रेंथ मोठी असेल, थर्मल स्टॅबिलिटी मोठी असेल. का? कारण याची बॉन्ड ऑर्डर 3 आहे आणि याची बॉन्ड ऑर्डर 2 आहे. कन्सेप्ट आला का लक्षात काय म्हणालो ते. ट्रिपल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, म्हणून बॉन्ड एनर्जी जास्त, बॉन्ड स्ट्रेंथ जास्त, थर्मल स्टॅबिलिटी जास्त. ठीक आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला समजावं की नेमकी कन्सेप्ट काय आहेत म्हणून सांगितलेलं. ठीक आहे का. हे कळेल का सगळ्यांना. हां आता विचार एखादा शहाणा असा करेल, सर इथं तर पाय बॉन्ड आहे तिथं तर वीक. अरे मी काय म्हणाल तुला, सिग्माला ॲडिशनल 2 पाय आहेत, सिग्माला ॲडिशनल 1 पाय आहे, इथं फक्त सिग्मा आहे ना. ॲडिशनल 2 बॉन्ड आहेत ना इथं, उलट इथली बॉन्डिंग स्ट्रॉंग झाली. 3 बॉन्ड आहेत, इथं 2 बॉन्ड आहेत, इथं तर एकच बॉन्ड आहे फक्त. मग इथला बॉन्ड वीक, याच्यापेक्षा इथली बॉन्डिंग स्ट्रॉंगर, सिग्मा प्लस पाय, इथली परत आणखी स्ट्रॉंगर, सिग्मा प्लस 2 पाय. आलं का लक्षात सगळ्यांच्या. नोट करा. पुढे एक आपल्याला आता लगेच डिस्कशन करायचंय की जर समजा थर्मल स्टॅबिलिटी 2 इक्वल बॉन्ड ऑर्डर असणारे स्पेसिस दिले तर मग कसा विचार करायचा. एवढं लिहा, मग लगेच जाऊत पुढे. आता मिस्टेक जिथं करतात मॅक्झिमम स्टुडंट्स, तीच गोष्ट तुम्हाला सांगतोय. तर मी याला भूत म्हणलंय. भूतचा मिनिंग तुम्ही असं घ्या की बाबा हे तुला एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. एक्सेप्शनल केस आहे, एक्सेप्शनल. ठीक आहे ना. आपण पाहिलं थर्मल स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर. बरोबर आहे. अर्थ निघतो ज्याची बॉन्ड ऑर्डर मोठी त्याची थर्मल स्टॅबिलिटी पण मोठी असेल. पण जर समजा 2 स्पेसिसची बॉन्ड ऑर्डर इक्वल असेल तर काय, त्यांची थर्मल स्टॅबिलिटी पण इक्वल असेल का. नाही. बघा रे काय लिहिलं मी, इफ बॉन्ड ऑर्डर इज सेम देन थर्मल स्टॅबिलिटी नॉट सेम.
बॉन्ड ऑर्डर जर सेम आलं थर्मल स्टॅबिलिटी सेम नसते, फरक असतो, त्याच्यात फरक असतो. कसा फरक असतो आणि कसा डिसाइड करायचा, तर बघा याच्यात दोन केस आहेत. पहिली केस बघा, इफ बॉन्ड ऑर्डर इज सेम, बॉन्ड ऑर्डर सेम आहे, हेडिंगलाच मी बॉन्ड ऑर्डर सेम म्हणलंय, अँड स्पेसिस आर ऑफ सेम इलेमेंट, एकाच इलेमेंटचे ते स्पेसिस जर असतील, देन थर्मल स्टॅबिलिटी इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय लिहिलंय मी रे, इनवर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे ज्या स्पेसिसच्या अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये कमी इलेक्ट्रॉन्स असतील ना, तो मोर स्टेबल असेल. जेवढे अँटी बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन कमी तेवढी थर्मल स्टॅबिलिटी जास्त, पण प्रोव्हाइडेड कधी ते स्पेसिस एकाच इलेमेंटचे असावे लागतील. तुम्ही काय म्हणताय सर, मला काहीच कळलं नाही. नो प्रॉब्लेम, चल घे एक्झाम्पल पाहू आपण एक, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. चल घे एक्झाम्पल. चल आपण विचार करू त्यांचा H2+ आणि H2- चा. चला टोटल इलेक्ट्रॉन सांगता का मला यांचे. चला टोटल इलेक्ट्रॉन सांगा आणि बॉन्ड ऑर्डर सांगा. टोटल इलेक्ट्रॉन्स आणि बॉन्ड ऑर्डर. हां चला, H2+ कडे टोटल इलेक्ट्रॉन किती रे, H2 कडे 2 असतात, H2+ आहे म्हणजे 1. H2- कडे 2 असतात, निगेटिव्ह चार्ज आला 1 वाढवा, 3 झाले. आता मी मगाशी ट्रिक सांगितली 51-50 ती ट्रिक बघा बघा, मला इथल्या बॉन्ड ऑर्डर सांगा रे, किती येतात, किती येतात. याची 0.5 येते, याची पण 0.5 येते. बघा आता हे दोन स्पेसिस एकाच इलेमेंटचे आहेत का नाही. हा पण हायड्रोजनचाच आहे, हा पण हायड्रोजनचाच आहे. हा स्पेसिस हायड्रोजनचा आहे, हा पण हायड्रोजनचाच आहे ना. आता मला मग बॉन्ड ऑर्डर सेम असल्यामुळे थर्मल स्टॅबिलिटी सेम म्हणायची का नाही, तीच हेडिंग टाकली, नॉट सेम. मग कसं ठरवायचं सर, थर्मल स्टॅबिलिटी इनवर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ABMO. चल आता काय करावं लागेल, मला कॉन्फिगरेशन लिहावे लागतील. बघा H2+ कॉन्फिगरेशन असं, H2+ मध्ये 1 इलेक्ट्रॉन, तो कसा भरला जाईल रे, σ1s1 σ*1s0 1s0 बरोबर आहे. H2- कॉन्फिगरेशन कसं राहील रे, 3 इलेक्ट्रॉनचं बघ, σ1s2 σ*1s1 3 इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट. ठीक आहे का. चला इलेक्ट्रॉन्स इन ABMO काढा. इलेक्ट्रॉन्स इन ABMO पहिल्या केसमध्ये किती येत रे, बघ रे, H2+ मध्ये अँटी बॉन्डिंग म्हणजे स्टार असणारा, बॉन्डिंग म्हणजे स्टार नसणारा आहे का इलेक्ट्रॉन, नाही, 0. किती आहेत, 0. हा चल इथं किती आहेत, 1 आहे. इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल 1. ठीक आहे का. आता रूल काय सांगतो, जेव्हा बॉन्ड ऑर्डर इक्वल झाली तेव्हा, आणि जर इलेमेंट एका स्पेसिसचे असतील, जसं हे दोघं एकाच इलेमेंटचे स्पेसिस आहेत, थर्मल स्टॅबिलिटी इनवर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग. अँटी बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे कमी असतील त्याची थर्मल स्टॅबिलिटी जास्त असेल. कमी कोणाकडे आहेत, H2+ कडे आहेत, म्हणून H2+ विल बी थर्मली मोर स्टेबल दॅन H2-. H2+ विल बी थर्मली मोर स्टेबल बाय H2-, ना की इक्वल. ठीक आहे, ते इक्वल नाही आहेत. हा बघा, नॉट सेम थर्मल स्टॅबिलिटी, दिस इज युअर फायनल रिझल्ट. H2+ इज थर्मली मोर स्टेबल दॅन H2-. माझा पॉइंट लक्षात आला का रे. जेव्हा बॉन्ड ऑर्डर इक्वल असते, थर्मल स्टॅबिलिटी सेम नसते, फरक असतो. तर तो फरक 2 केसमध्ये स्टडी करायचा असतो. ही पहिली केस पाहिली, एकाच एलिमेंटचे स्पेसिस. आता दुसरी केस बघा, इफ बॉन्ड ऑर्डर इज सेम अँड स्पेसिस आर ऑफ डिफरंट इलेमेंट. जर बॉन्ड ऑर्डर सेम असेल आणि जर स्पेसिस डिफरंट इलेमेंटचे असतील, तर थर्मल स्टॅबिलिटी ही ॲटॉमिक साईजला इनवर्सली प्रोपोर्शनल असते. ठीक आहे, चला बघू आपण एक एक्झाम्पल. एक्झाम्पल शिवाय तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, चला फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा H2 B2 आणि Li2 यांचा विचार करा. चला यांचा विचार करा. ठीक आहे का. अगोदर यांचे टोटल इलेक्ट्रॉन सांगा आणि मला बॉन्ड ऑर्डर सांगा, त्याच्याशिवाय पुढे मला जाता येणार नाही. टोटल इलेक्ट्रॉन्स आणि बॉन्ड ऑर्डर बघू आपण. ठीक आहे, चल टोटल इलेक्ट्रॉन 2 असतात रे, ट्रिक वापर. 51-50 1 येते बॉन्ड ऑर्डर इथं. B2 कडे टोटल इलेक्ट्रॉन 10 रे, 10. पुढची ट्रिक वापर, 10 इलेक्ट्रॉन साठी. ते 14ला 3 धरून खाली आलो ना मी. 10च्या पुढे बघ काय लिहिलंय, काय लिहिलंय, 10च्या पुढे काय लिहिलेलं असेल, 1 लिहिलेलं असेल. पहा तू, पहा. Li2 कडे किती इलेक्ट्रॉन रे, लिथियम कडे 3 आणि दुसऱ्या लिथियमचे परत 3, 6 इलेक्ट्रॉन. याची पण बॉन्ड ऑर्डर 1 येते.
या तिघांची बॉन्ड ऑर्डर सेम आहे आणि हे एका इलेमेंटचे स्पेसिस नाहीत. मी तेच लिहिलंय, स्पेसिस आर ऑफ डिफरंट इलेमेंट. बघा ना, इलेमेंट वेगळे आहेत ना, इथं वेगळे आहेत का? नाही ना. हे हायड्रोजनचा स्पेसिस आहे, हे पण हायड्रोजनचं आहे. ही केस होती सेम इलेमेंटची, ही डिफरंट इलेमेंटची. आता काय म्हणलंय मी रूल? थर्मल स्टॅबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. पण का सर? का? अरे ॲटम जेवढे लहान असतात ना, तेवढे बॉन्डिंग त्याच्यामध्ये स्ट्रॉंग तयार होत असते. ॲटमची साईज जेवढी लहान ना, बघा ना, ॲटम लहान साईजचे म्हणजे 2 न्यूक्लियस मधला अंतर कमी, 2 न्यूक्लियस मधला अंतर जेवढं कमी ना, तेवढी बॉन्डिंग मोर स्ट्रॉंग असते. ठीक आहे ना. इथे एक्झॅक्टली तसंच धरायचं आपल्याला. थर्मल स्टॅबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. याचं पण कारण सांगता येतं बघा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंगला का बरं इन्व्हर्स सर? अरे अँटी बॉन्डिंग कधीही बॉन्डिंगला अडचण क्रिएट करत असतं. जेवढे अँटी बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन कमी असतील ना, तेवढा आपला जास्त फायदा. कारण अँटी बॉन्डिंग नावातच अँटी बॉन्डिंग, बॉन्डिंगला अडवणूक करणारं अँटी बॉन्डिंग, त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन कमी तेवढी स्टॅबिलिटी जास्त. ठीक आहे का? आणि इथं जर एका इलेमेंटचे स्पेसिस झाले, थर्मल स्टॅबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. चला सांगा मग, मला सांगा यांच्या ॲटॉमिक साईजची ऑर्डर. कॉमन सेन्सची गोष्ट आहे रे. हायड्रोजनमध्ये एकच शेल असतं, हायड्रोजनची साईज लोवेस्ट असेल. आता मला सांग, लिथियम आणि बोरॉन, लिथियम आणि बोरॉन बघ, पिरियडिक टेबलमध्ये तुला डाव्या बाजूला लिथियम दिसेल रे. सेकंड पिरियड बघ, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. ठीक आहे ना. मला सांगा आता लेफ्ट टू राईट साईज, लेफ्ट टू राईट साईज डिक्रीजेस. लेफ्ट टू राईट साईज जर डिक्रीज होत असेल, मी म्हणू शकतो लिथियमची साईज बोरॉनपेक्षा जास्त आहे. आणि बोरॉनची हायड्रोजन पेक्षा नक्की जास्त असेल ना रे. बोरॉन मध्ये 2 शेल आहेत, हायड्रोजन मध्ये एकच शेल आहे. ठीक आहे. इकडं साईज वाढते, साईज तिकडं वाढायली. हे मान्य आहे ना, बोरॉन पेक्षा लिथियमची साईज जास्त, पिरियडिक प्रॉपर्टी. ठीक आहे ना. ओके, साईज तिकडं वाढायली, साईज तिकडं वाढायली, थर्मल स्टॅबिलिटी इकडे वाढेल, थर्मल स्टॅबिलिटी इकडे वाढेल. कारण रिलेशन बघा काय लिहिलं आपण, इनवर्स. हा खूपच फेमस क्वेश्चन आहे रे एमओटीचा. तर या क्वेश्चन मध्ये मॅक्झिमम स्टुडंटचा आन्सर असतं हायड्रोजन इक्वल टू बोरॉन इक्वल टू लिथियम. थर्मल स्टॅबिलिटी नाही, म्हणूनच मी भूत लिहिलंय. बघ, बॉन्ड ऑर्डर सेम असताना थर्मल स्टॅबिलिटी नॉट सेम. ठीक आहे ना. तुला बघायचंय स्पेसिस एकाच इलेमेंटच्या आहेत का. एका इलेमेंटच्या असतील तर मग अँटी बॉन्डिंगच्या इलेक्ट्रॉनला इन्व्हर्स. वेगवेगळ्या इलेमेंटचे दिले तर मग साईजचा वापर आपल्याला करावा लागतो. तर आन्सर काय येईल मग? थर्मली मोस्ट स्टेबल कोण? H2. H2 थर्मली मोस्ट स्टेबल. त्यानंतर B2 आणि सगळ्यात कमी स्टेबल थर्मली कोण? Li2. अर्थ काय निघतो बघा, हीट जर दिली H2 इझिली ब्रेक होणार नाही. B2 H2च्या कंपॅरिझन मध्ये कमी हीट देऊन पण ब्रेक होऊ शकतो. आणि Li2 ला तर आणखी कमी हीट पोहोचली तरी तो ब्रेक होऊ शकतो. सगळ्यात कमी हीटने Li2 ब्रेक होईल, थोडीशी जास्त हीट B2 ला लागेल आणि H2 ला ब्रेक करायचं झालं तर आणखी जास्त हीट मला सप्लाय करावी लागेल. याला म्हणायचं असतं थर्मल स्टॅबिलिटी. आपण दिलेल्या हीटला तो मॉलिक्यूल किती अपोज करतोय, किती रेजिस्ट करतोय. जेवढी थर्मल स्टॅबिलिटी जास्त असेल तेवढी मला सप्लाय करावी लागणारी हीट त्याला ब्रेक करण्यासाठी जास्त असेल. ठीक आहे ना. जिथं बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असतात तिथली थर्मल स्टॅबिलिटी पण जास्त असते. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा रे. इथं मिस्टेक व्हायला खूप जास्त स्कोप आहे. ओके, नोट करा. ओके, चला शेवटचं ऍप्लिकेशन, प्रेडिक्शन ऑफ मॅग्नेटिक नेचर. सगळ्यात इझिली कोणाला याचे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. सगळ्यात इझी ऍप्लिकेशन प्रेडिक्शन ऑफ मॅग्नेटिक नेचर. बघा रे, आपण एखाद्या सबस्टन्सला जर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर तो सबस्टन्स एकतर अट्रॅक्ट होत असतो किंवा रिपेल होत असतो. आपण अप्लाय केलेल्या मॅग्नेटिक फील्डला तो सबस्टन्स एकतर अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल करेल. तर 2 प्रकारचे सबस्टन्स असतात. ओके बघा, पॅरामॅग्नेटिक आणि डायामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक आणि डायामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक कशाला म्हणतात सर? तुम्हाला सांगितलं मी, ज्याला मॅग्नेटिक फील्ड बरोबर प्यार असतो त्याला म्हणायचं पॅरामॅग्नेटिक. जो मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट करतो त्याला म्हणायचं पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे का. आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सकडे काय रिक्वायरमेंट असते? ॲटलिस्ट 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, ॲटलिस्ट 1
अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, ॲटलिस्ट वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन एमओ. मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये कमीत कमी एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसला पाहिजे, तेव्हा तुम्ही म्हणाल त्याला पॅरामॅग्नेटिक. चला याचं एक एक्झाम्पल सांगतो. याचं एक्झाम्पल तुम्ही सगळ्यांनी बघायचं रे. O2चं एमओ कॉन्फिगरेशन लिहिलं आपण. त्याचं O2 मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन निघतात, मला कमीत कमी एकाची गरज आहे. O2 पॅरामॅग्नेटिक. व्हीबीटी प्रमाणे तो डायमॅग्नेटिक निघतो, पण एमओटीचं हे ऍप्लिकेशन आहे. एमओटी म्हणते O2 पॅरामॅग्नेटिक आहे, आणि एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स हे एमओटीच्या फेवरमध्ये जातात. आणि खरंच O2 हा पॅरामॅग्नेटिकच आहे. ठीक आहे ना. O2 मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. बघ तू रे, तू बघ पाय स्टार 2px आणि पाय स्टार 2py मध्ये तुला एक एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसेल. एमओ कॉन्फिगरेशन लिहिलंस तू O2चं, त्याच्यात बघ डायमॅग्नेटिक, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर नसेलच तेव्हा म्हणायचं डायमॅग्नेटिक. नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन एमओ. ठीक आहे. याचं एक्झाम्पल सांगतो, तुला माहिती असणार. चल H2 बघ आणि N2 बघ. बघ H2 मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही. सिग्मा 1s2 आहे ना, सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s0, दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर्ड असतील. ठीक आहे. N2चं बघ, N2चं बघ, शेवटचं बघ रे, असं दिसेल तुला. पाय 2px2, पाय 2py2, सिग्मा 2pz2. बघा रे, यांचे कॉन्फिगरेशन बघा. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही म्हणून डायमॅग्नेटिक. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, मला तर एकाची गरज होती, पॅरामॅग्नेटिक आहे. ठीक आहे ना. चला आणखी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. याचे एक्झाम्पल आणखी एक घ्या. B2 पण पॅरामॅग्नेटिक आहे. चल B2 10 इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट बघ रे. शेवटी तुला दिसेल पाय 2px मध्ये 1 इलेक्ट्रॉन गेलाय आणि पाय 2py मध्ये पण 1 इलेक्ट्रॉन गेलाय. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे ना. आपल्याला कमीत कमी एका अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची गरज आहे. O2 मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, B2 मध्ये पण 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. ॲटलिस्ट एक पाहिजे आपल्याकडे, म्हणून हे दोन्ही पण पॅरामॅग्नेटिक. यांच्यात नाही म्हणून हे डायमॅग्नेटिक. आता बघा, पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक आहे एखादा स्पेसिस, ते ओळखण्याची खूप सोपी ट्रिक आहे. ती ट्रिक सांगतो रे. सगळे क्वेश्चन मॅग्नेटिक नेचरचे तुझे ट्रिक न सॉल्व्ह होतात. बघ कसं. ट्रिक. ठीक आहे. बागल्स ट्रिक आहे ही. हा ओके, ऐका. इफ टोटल इलेक्ट्रॉन्स ऑड, तू काय करायचं, दिलेल्या स्पेसिसचे टोटल इलेक्ट्रॉन काढायचे. ऑड कळतंय तुला. ऑड म्हणजे विषम. अरे कळते ना रे, विषम. हां, जर टोटल इलेक्ट्रॉन ऑड असतील, तू म्हणायचंय तो स्पेसिस आहे पॅरामॅग्नेटिक. तो कसं आहे, पॅरामॅग्नेटिक आहे. जर टोटल इलेक्ट्रॉन ऑड आले तर नक्कीच तो स्पेसिस कसा असतो, पॅरामॅग्नेटिक असतो. आणि जर टोटल इलेक्ट्रॉन इवन आले, if total electron even, then even म्हणजे काय, समसंख्या. ऑड म्हणजे विषम आणि इवन म्हणजे समसंख्या. ठीक आहे. हे मराठी मीडियम वाल्यांसाठी स्पेशल. ठीक आहे ना. विषम सम. डायमॅग्नेटिक. ठीक आहे ना. पण याला एक्सेप्शन आहे. याला काही एक्सेप्शन नाही. पहिल्याला काही एक्सेप्शन नाही, दुसऱ्याला एक्सेप्शन आहे. ठीक आहे. दुसऱ्याला एक्सेप्शन आहे. एक्सेप्ट टोटल इलेक्ट्रॉन 10 and 16. मला सांगा 10 आणि 16 इवन नंबर आहेत का ऑड नंबर आहेत रे? इवन नंबर आहेत. ॲज पर दिस ट्रिक हे दोघं असले पाहिजे डायमॅग्नेटिक. म्हणजे ते स्पेसिस ज्यांच्यात टोटल इलेक्ट्रॉन 10 किंवा 16 आहेत ते कसे असले पाहिजेत रे? डायमॅग्नेटिक असले पाहिजेत. पण 10 आणि 16 असणारे कसे असतात? पॅरामॅग्नेटिक असतात. ठीक आहे का? बस एवढे एक एक्सेप्शन म्हणा. तुला काय करायचं मग? पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिकचा क्वेश्चन आल्यानंतर टोटल इलेक्ट्रॉन्स काढायचे. टोटल इलेक्ट्रॉन जर विषम आले, डोळे झाकून सांगून टाक पॅरामॅग्नेटिक आहे तो स्पेसिस. आणि जर टोटल इलेक्ट्रॉन सम आले, तू म्हणायचे डायमॅग्नेटिक. पण हे सांगत असताना डोळे झाकायचे नाहीत, उघडे ठेवायचे. काय? डोळे. एक्सेप्ट टोटल इलेक्ट्रॉन 10 आणि 16. 10 आणि 16 जर असतील तर पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक नाही. तसं पाहिलं तर हे इवन नंबर आहेत, स्टील हे पॅरामॅग्नेटिक. हे 10 कोण आहे रे? B2 आहे. B2 पॅरामॅग्नेटिक असतो. ठीक आहे ना. B2 आहे. आणि हा 16 इलेक्ट्रॉन वाला कोण आहे? O2 आहे. याच्यासाठी तर एमओटी प्रपोज केली ती ना हंड आणि म्युलिकननं, सांगितलं होतं तुम्हाला पहिल्या क्लासमध्ये. B2 आणि O2 आहेत ते.
इवन इलेक्ट्रॉन्स असताना देखील ते पॅरामॅग्नेटिक आहेत. तर कशी वापरायची ट्रिक कळलं? टोटल इलेक्ट्रॉन काढा, विषम दिसले तर पॅरामॅग्नेटिक, सम दिसले तर डायामॅग्नेटिक, पण 10 आणि 16 दिसले तर पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. बाकी जे सम संख्या असतील, बाकी सम संख्या कळत रे तुला? 2 4 6 8, 10 ला सोड, 12 14 18 आणि 20. 20च्या पुढे एमओटी अप्लाय करण्याचा नाद करायचा नाही, कारण एमओटीचं ते लिमिटेशन आहे, अबाउ 20 इलेक्ट्रॉन एमओटी वर्क करत नाही. चला ही ट्रिक तुम्हाला अप्लाय करून दाखवतो. चला रे एक्झाम्पल, चल चल बोल बोल फटाफट. हा एक्झाम्पल, हा चला एकदाच सांगतो. हा N2 प्लस N2 मायनस O2 मायनस F2. ठीक आहे. आपण पॅरा का डाय हे काढू सगळे, हा फटाफट. हा F2, चल आणखी लहान घेऊ, चल He2 प्लस He2 प्लस H2 मायनस, चल आणखी घेऊ C2. ठीक आहे. चल आणखी घेतो. चल B2 प्लस. असे एक्झाम्पल्स देतात एक्झाम मध्ये. Li2. ठीक आहे. चल यांच्या सगळ्यांचं मॅग्नेटिक नेचर मला फटाफट सांगायचंय, तर मला काय करावं लागेल रे? टोटल इलेक्ट्रॉन्स काढावे लागतील. मी टोटल इलेक्ट्रॉन ॲरो करून लिहायलो रे फटाफट. हा N2 प्लस किती इलेक्ट्रॉन? 13. चल सांग 13. हा N2 मायनस किती? 15. टोटल इलेक्ट्रॉन्स लिहायलो रे. हा O2 मायनस किती रे? 17 इलेक्ट्रॉन्स. F2 किती रे? 18 इलेक्ट्रॉन्स. 9 आणि 9 18, एका फ्लोरीन कडे 9. He2 प्लस कडे टोटल इलेक्ट्रॉन बघ, He2 कडे 4 असतात. He2 प्लस म्हणजे 3 इलेक्ट्रॉन. H2 मायनस कडे पण 3 इलेक्ट्रॉन. H2 कडे 2 असतात. ठीक आहे ना. C2 कडे 12 इलेक्ट्रॉन्स, एका कार्बनचे 6, दुसऱ्याचे पण 6. B2 प्लस कडे 9 इलेक्ट्रॉन. करून बघा रे, एका बोरॉन कडे 5, दुसऱ्याकडे 5, 10. पॉझिटिव्हचं एक सबस्ट्रॅक्शन. Li2 कडे किती इलेक्ट्रॉन? 6 इलेक्ट्रॉन. Li2 कडे 6 इलेक्ट्रॉन. चला आता विषम दिसलं की पॅरा म्हणायचं, इवन सम दिसलं की डाया म्हणायचं, पण 10 आणि 16ला विचारात घ्यायचं. ठीक आहे ना. चल ए विषम आहे का सम आहे? विषम आहे. हे झालं पॅरा. मी पी लिहितो. हा पॅरा, दिस विल बी पॅरा. ये प्यारा होगा. ये बोलो क्या होगा? ये भी प्यारा होगा. ये भी प्यारा होगा. ठीक है. ये बोलो, ये भी ऑड नंबर है, ये भी प्यारा होगा. ठीक है ना. ये इवन है इसलिए ये डाया होगा. यहां पे लिखता हूं मैं डी. ठीक है ना. ये क्या हो गया? डायामैग्नेटिक हो गया. डायामैग्नेटिक हो गया. ये ऑड है, ये प्यारा हो गया. प्यारा. ये भी ऑड है, प्यारा. ठीक है. ये इवन है, डाया. ये ऑड है, प्यारा. ये इवन है, डाया. लेकिन समझो इसमें अगर मैंने ऐसा दिया होता कि O2 बोलो क्या है, O2 में कितने इलेक्ट्रॉन होते हैं? 16 इलेक्ट्रॉन होते हैं. ये नंबर इवन है, फिर भी हमको क्या करना है? इसको डाया नहीं बोलना. क्या बोलना है? पैरामैग्नेटिक. ये स्पेशली याद रखो. टोटल इलेक्ट्रॉन्स 10 और 16 अगर आए तो पैरामैग्नेटिक है. बाकी इसमें तो कुछ दिक्कत नहीं है. टोटल इलेक्ट्रॉन्स ऑड, पैरामैग्नेटिक. टोटल इलेक्ट्रॉन इवन, डायामैग्नेटिक, एक्सेप्ट 10 and 16. दीज आर पैरामैग्नेटिक. ओके. तो ये सब एग्जाम्पल अपने लेवल पे एक बार ट्राई करो. आज हमने पूरे एप्लीकेशंस कंप्लीट कर लिए. कल मैं पूरा क्लास सिर्फ क्वेश्चंस डिस्कस करूंगा चारों एप्लीकेशन के ऊपर. ठीक है. चलो, थैंक यू.